नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर काल आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आकलन या घटकाला सुरुवात केली होती आणि काल आपण पाहिल्याप्रमाणे आकलन या घटकामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे तर ते 3 महत्त्वाचे जे मुद्दे आपण काल आकलन या घटकामध्ये पाहिले होते की पहिला जो मुद्दा होता तो होता सूचना पालन मजकूर आणि वर्णन. दुसरा मुद्दा होता भाषा ज्ञान आणि तिसरा जो घटक आपण कालच्या याच्यामध्ये पाहिला तर तो होता इंग्रजी वर्णमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला. तर या तीनही घटकांसाठी जो आपल्या परीक्षेमध्ये भारांश दिलेला आहे तो भारांश आहे 8% आणि त्यासाठी 8 गुण एकूण 4 प्रश्न या घटकावर विचारले जात असतात. तर त्या संदर्भामध्ये आपण बघूया की या सूचना पालन या घटकाच्या संदर्भामध्ये काल आपण काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले होते. त्यामध्ये आपण इंग्रजी वर्णमालेचा सर्वप्रथम अभ्यास केला. कालच्या घटकातील अगदी काही महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीच्या 2-3 मिनिटांमध्ये मी पुन्हा रिपीट करतो आणि मग आपण आजच्या घटकाला या ठिकाणी सुरुवात करूया. तर काल आपण सूचना पालन या घटकामध्ये सर्वप्रथम वर्णमालेचा अभ्यास या ठिकाणी केला होता. वर्णमालेच्या संदर्भामध्ये काल आपण अगदी सविस्तर या ठिकाणी चर्चा केलेली होती आणि त्यामध्ये आपण काल पाहिलं की आधुनिक जी वर्णमाला आहे त्या आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण म्हणजे अक्षर आहेत आणि या 52 अक्षरांपैकी काल आपण पाहिलं की स्वरांची संख्या जी आहे ती 14 आहे. त्यानंतर स्वरादी अम आणि आहा अशी 2 स्वरादी वर्णमालेमध्ये आपल्या दिलेले आहेत. व्यंजनांची संख्या जी आहे ती 34 आहे आणि संयुक्त व्यंजनांची संख्या जी आहे ती 2 आहे. तर अशा प्रकारे 14 स्वर 2 स्वरादी 34 व्यंजने आणि उरलेले 2 संयुक्त व्यंजने अशा प्रकारची एकूण 52 वर्ण इंग्रजी वर्णमालेमध्ये मराठी वर्णमालेमध्ये आहे. हे आपण काल वर्णमालेचा अभ्यास करताना पाहिलं होतं. त्यानंतर वर्णमालेचा अभ्यास करताना आपण पाहिलं की जोडाक्षरे कशी ठरवायची आहेत. जोडाक्षरे कोणकोणती आहेत. त्यानंतर स्वर कसे ठरवायचे. आपण पाहिलं की स्वर स्वतंत्ररित्या स्वर हे अक्षर असतं परंतु व्यंजने ही मात्र स्वतंत्ररित्या अक्षर नसतात. ज्या वेळेला व्यंजनामध्ये एखादा स्वर मिसळला जातो त्यावेळेला त्या स्वराचं त्या व्यंजनाचं अक्षर होतं असं आपण पाहिलं. उदाहरणार्थ क हे व्यंजन आहे आणि त्यामध्ये अ हा स्वर मिसळल्यानंतर क हे अक्षर तयार होतं. हे आपण कालच्या तासिकेमध्ये अभ्यासलं होतं. तर त्यानंतर जोडाक्षरे कोणकोणती आहेत जोडाक्षरे कोणती नाही जोडाक्षरांसंदर्भातले जे काही महत्त्वाचे नियम होते त्या नियमांचा देखील काल आपण सविस्तररित्या अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपल्याला सूचना पालन या घटकामध्ये पुढच्या आणखी काही महत्त्वाचे ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि नंतर त्या मुद्द्यांवर आधारित सर्व प्रश्न आपण घेणार आहोत. तर आज आपण महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना या ठिकाणी सुरुवात करतोय. सर्वप्रथम पहिला जो मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा किंवा लक्षात ठेवायची बाब आपल्याला सूचना पालन या घटकाच्या संदर्भामध्ये तर पहिली महत्त्वाची बाब दिलेली बघा. शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून किंवा उजवीकडून मोजायचे याचा उल्लेख नसेल तर ही महत्त्वाची बाब आहे. कोणत्या बाजूने मोजायचे आहेत अक्षर डावीकडून किंवा उजवीकडून याचा जर उल्लेख नसेल त्या प्रश्नामध्ये तर
अक्षरे डावीकडून क्रमवार मोजा. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. अहिल्यानगर. अहिल्यानगर तुम्हाला फक्त सांगितलंय की या अक्षरामध्ये न चे स्थान कोणते आहे, परंतु असं सांगितलेलं नाहीये उदाहरणामध्ये प्रश्नामध्ये की ते डावीकडून मोजायचं आहे की उजवीकडून मोजायचं आहे. असा कोणताच उल्लेख जर दिलेल्या प्रश्नामध्ये नसेल, शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून किंवा उजवीकडून मोजायचे याचा उल्लेख नसेल तर आपल्याला अक्षर कोणत्या क्रमाने मोजायचे आहेत, डावीकडून क्रमवार मोजायचे आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर कोणताही उल्लेख नसेल तर अक्षर डावीकडून मोजायचे. आता जर प्रश्नामध्ये दिलेलं नाहीये की न डावीकडून मोजायचं आहे नचं स्थान की उजवीकडून, तर ज्यावेळेला असं उल्लेख नसेल तर आपण नियम सांगतोय की अक्षर डावीकडून मोजायचे. आपल्या डाव्या हाताकडून आपण सुरुवात करणार आहोत. नचं स्थान आपल्याला 1 2 3 आणि 4 म्हणून न हा चौथ्या क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकतो. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून किंवा उजवीकडून मोजायचे याचा जर उल्लेख नसेल, कोणत्या बाजूने मोजायचे ते अक्षर, डावीकडून किंवा उजवीकडून, याचा जर उल्लेख नसेल तर अक्षर आपल्याला कोणत्या बाजूकडून मोजायचं आहे, तर डावीकडून मोजायचं आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. हा पहिला महत्त्वाचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शब्दातील अक्षराचे स्थान उजवीकडून मोजताना जर प्रश्नामध्ये असा स्पष्ट उल्लेख असेल की अक्षराचं स्थान हे उजवीकडून मोजायचं आहे, म्हणजे उलट क्रमाने मोजायचं आहे, तर मोजताना शब्दातील शेवटचे अक्षर हे पहिले अक्षर मानायचं आहे. जेव्हा आपण उजवीकडून मोजतोय त्यावेळेला त्या शब्दातील शेवटचं अक्षर हे पहिलं अक्षर घ्यावं लागेल. आता त्याचं एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे बघा. यवतमाळ हा शब्द आहे. तर यवतमाळ या शब्दामध्ये आपल्याला माचे स्थान उजवीकडून मा हे अक्षर कितव्या स्थानावर आहे असा प्रश्न जर विचारला तर आपल्याला काय करावं लागेल, शेवटचं अक्षर हे पहिलं अक्षर मानायचं आहे. त्यानंतर माचं स्थान विचारलं म्हणजे माचा क्रमांक 2 म्हणजे मा हे अक्षर उजवीकडून दुसऱ्या क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा, इथं स्पष्ट प्रश्नामध्ये असं दिलेलं असेल, सूचना दिलेली असेल की उजवीकडून कितव्या स्थानावर आहे, तर उजवीकडून मोजताना आपल्याला शेवटचं अक्षर जे आहे त्याला प्रथम क्रमांक द्यायचा आहे आणि मग क्रमाने पहिलं, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर, चौथं अक्षर, पाचवं अक्षर याप्रमाणे आपल्याला अक्षरांना क्रमांक द्यायचे आहे किंवा ते उर्वरित अक्षरांचे स्थान आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे दोन महत्त्वाचे नियम आपण या ठिकाणी सूचना पालन या घटकाच्या संदर्भामध्ये अभ्यासलेले आहेत. पहिला महत्त्वाचा नियम असा आहे की जर अक्षर कोणत्या बाजूकडून मोजायचं याचा जर उल्लेख प्रश्नामध्ये नसेल तर आपल्याला नियम सांगतोय की आपल्याला ते अक्षर डावीकडून मोजायचं आहे. आणि जर स्पेसिफिक सांगितलेलं असेल की उजवीकडून मोजा, जर उजवीकडून मोजायला सांगितलं असेल तर शेवटच्या अक्षराला आपल्याला प्रथम क्रमांक द्यायचा आहे आणि मग क्रमाने 2 3 4 5 या प्रमाणे आपल्याला जितके अक्षर असतील तितके क्रमांक त्या अक्षरांना द्यायचे आहेत. तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला आजच्या या घटकामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे बघा, तिसरा महत्त्वाचा घटक, शब्दातील एखाद्या अक्षराच्या डावीकडील अक्षर, एखाद्या अक्षराच्या डावीकडील अक्षर म्हणजे आपल्या डावीकडील अक्षर व उजवीकडील अक्षर म्हणजे आपल्या उजवीकडील अक्षर होय. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता उदाहरणार्थ एक इमानदार शब्द दिलेला आहे आपल्याला. शब्दातील एखाद्या अक्षराच्या डावीकडचा अक्षर म्हणजे आपली जी डावी बाजू असते त्या डावीकडचा अक्षर मोजायचा आणि उजवीकडे अक्षर म्हणजे आपली जी उजवी बाजू असते त्या उजवीकडे अक्षर मोजायचं असतं. आता उदाहरणार्थ आता या इमानदार शब्दामध्ये दा हे अक्षर आपण घेऊ. तर दा या अक्षराचा
एखाद्या शब्दातील अक्षराच्या डावीकडील एखाद्या अक्षराच्या डावीकडील अक्षर. आता दाच्या डावीकडचं अक्षर, दा या अक्षराच्या डावीकडचं अक्षर कोणतं होईल? आपली डावी बाजू ही आहे, म्हणजे डावीकडचं अक्षर होणार न. डावीकडचं अक्षर होणार न. त्या अक्षराच्या डावीकडील अक्षर म्हणजे आपली जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूकडचं अक्षर आपण घेणार आहोत. आणि दा या अक्षराच्या उजवीकडील अक्षर म्हणजे आपल्या उजवीकडचं अक्षर, उजवी बाजू जी आहे या बाजूकडचं जे अक्षर असेल, मग आता दाच्या उजवीकडं र हे अक्षर आहे. दा या अक्षराच्या उजवीकडचं अक्षर होईल र आणि दा या अक्षराच्या डावीकडील अक्षर होणार न. म्हणजे अशा प्रकारे शब्दातील एखाद्या अक्षराच्या डावीकडील अक्षर म्हणजे आपल्या डावीकडचं अक्षर आणि उजवीकडील अक्षर म्हणजे आपल्या उजवीकडचं अक्षर घ्यायचं आहे. आता समजा दुसरा अक्षर घेतला आपण, या शब्दामध्ये बघूया आपण. न हे अक्षर आपण घेतलं. न च्या डावीकडील अक्षर कोणतं आणि न च्या उजवीकडील अक्षर कोणतं? मग आता दिलेल्या अक्षराच्या डावीकडचं अक्षर सांगताना आपल्या डावीकडचं अक्षर आपण घेणार आहोत. म्हणजे न या अक्षराच्या डावीकडचं अक्षर होणार आहे मा. न या अक्षराच्या डावीकडील अक्षर होणार आहे मा आणि न या अक्षराच्या उजवीकडील अक्षर होणार आहे दा. म्हणजे आपली डावी बाजू तिकडचं डावीकडचं अक्षर आणि आपल्या उजव्या बाजूच्या कडचं अक्षर हे उजव्या बाजूकडचं अक्षर या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण गृहीत धरणार आहोत. हा एक नियम आपल्याला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे दोन अक्षरांदरम्यानची अक्षरे मोजताना दिलेली अक्षरे मोजू नका. दिलेली अक्षरे मोजू नका. दोन अक्षरांच्या दरम्यानची अक्षरे जेव्हा मोजायची असतात तेव्हा दिलेली अक्षरे मोजू नका. त्यांच्यामध्ये असणारी अक्षरं फक्त मोजा. दरम्यानची, दरम्यान म्हणजे मध्ये असणारी अक्षरं फक्त मोजायची आहे. उदाहरणार्थ इथं जर आपण घेतलं तर सा आणि ट या दोन अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत असं जर आपल्याला विचारलं, सा आणि ट या दोन अक्षरांच्या दरम्यानची अक्षरे किती आहेत? दरम्यानची असा शब्द जेव्हा येतोय प्रश्नामध्ये त्यावेळेला सा आणि ट काय म्हटलंय? दिलेली अक्षरे मोजू नका. ज्या दोन अक्षरांच्या दरम्यानची अक्षरं मोजायची आहेत त्यावेळेला ती दोन्ही अक्षरं मोजायची नाही, फक्त त्या दोन्हींच्या मध्ये असणारी अक्षरं. दरम्यानची म्हणजे मध्ये असणारी. मग आता या दोन्हींच्या मध्ये असणारे हे पहिलं अक्षर होईल, हे दुसरं अक्षर, हे तिसरं अक्षर आणि हे चौथं अक्षर. म्हणजे या दोन अक्षरांच्या सा आणि ट या दोन अक्षरांच्या मध्ये एकूण 4 अक्षर आहेत. ग, र, स आणि म्रा. तर ही 4 अक्षर आहेत. दुसरं उदाहरण आपण पाहूया. ड आणि रो या दोन अक्षरांच्या दरम्यान कोणतं अक्षर आहे किंवा किती अक्षर आहे? तर बघा ड आणि रो हे अक्षरांच्या दरम्यानचे अक्षर मोजताना ड आपल्याला पकडायचं नाहीये, रो आपल्याला पकडायचं नाहीये. फक्त त्या दोन्हींच्या मध्ये असणारा अक्षर म्हणजे एकच अक्षर ची हे अक्षर या दोन्हींच्या मध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहे की दोन अक्षरांदरम्यानची अक्षरे मोजताना दिलेली अक्षरं आपण मोजायची नाही, फक्त त्यांच्यामध्ये असणारी अक्षरं आपण मोजणार आहोत. उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर बघा अहिल्यानगर. आता अहिल्यानगर या शब्दामध्ये जी आणि ग या दोन अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आलेली आहेत असा जर प्रश्न आपल्याला विचारला, ही आणि ग या दोन अक्षरांच्या दरम्यान या दोन अक्षरांदरम्यान किती अक्षरे आहेत? आता कालच आपण पाहिले की जे जोडाक्षर असतं, जोडाक्षर हे फक्त एक अक्षर म्हणून आपण गृहीत धरत असतो. म्हणजे ल्या हे एक अक्षर होणार आहे आणि न हे दुसरं अक्षर होणार आहे. म्हणजे ही आणि ग या दोन अक्षर यांच्या दरम्यान अहिल्यानगर शब्दामध्ये ही आणि ग यांच्या दरम्यान असणारी एकूण अक्षर किती होतील? 2 अक्षर. ल्या आणि न ही 2 अक्षर या अक्षरांच्या दरम्यान आहेत. म्हणजे काय?
दरम्यानची अक्षरे, दरम्यानची हा शब्द जेव्हा येतोय त्यावेळेला मध्ये असणारे अक्षर फक्त आपण मोजणार आहोत. ज्या दोन अक्षरांच्या दरम्यानचे अक्षर मोजायचे ते दोन अक्षर दिलेली अक्षरे मोजू नका. हा महत्वाचा नियम आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर आपण बघूया. पुढचा मुद्दा 5वा, अक्षरांच्या डावीकडील किंवा उजवीकडील अक्षरे मोजताना दिलेले अक्षर मोजू नका. एखाद्या विशिष्ट शब्दामध्ये, आता उदाहरणार्थ लाल बहादूर हा शब्द जर आपण घेतला तर लाल बहादूर या शब्दामध्ये एका विशिष्ट अक्षराच्या उजवीकडे किती अक्षर आहे किंवा डावीकडे किती अक्षर आहे असं जर आपल्याला विचारलं, तर उदाहरण घेऊ आपण की ब हे अक्षर घेऊ आपण. ब, तर ब या अक्षराच्या डावीकडे किती अक्षर आहेत आणि उजवीकडे किती अक्षर आहेत असा प्रश्न जर आपल्याला विचारला तर आपला नियम असं सांगतोय की अक्षराच्या डावीकडील किंवा उजवीकडील अक्षरे मोजताना दिलेले अक्षर मोजू नका. म्हणजे जेव्हा आपण हे अक्षर मोजत आहोत त्यावेळेला व हे अक्षर आपण मोजायचं नाही, फक्त दिलेले अक्षर. आता ब या डावीकडचं अक्षर म्हणजे हे पहिलं अक्षर, हे दुसरं अक्षर, डावीकडचं अक्षर म्हणजे आपल्या डावीकडची बाजू, आपली डावी बाजू, इकडचे अक्षर मोजायचे. म्हणजे ब च्या डावीकडे अक्षर किती होणार आहे? 1 आणि 2. दोन अक्षर ब या अक्षराच्या डावीकडे आहेत. आता ब या अक्षराच्या उजवीकडे किती अक्षर आहे असं विचारलं तर पुन्हा एकदा नियम सांगतोय की दिलेलं अक्षर मोजायचं नाही, म्हणजे ब हे अक्षर मोजायचं नाही, फक्त त्याच्या उजवीकडे असणारे अक्षर आपल्याला मोजायची आहे. मग ब च्या उजवीकडे आपल्याला बघा हा हे पहिलं अक्षर आहे, दु हे दुसरं अक्षर आहे आणि र हे तिसरं अक्षर आहे. म्हणजे ब या अक्षराच्या डावीकडे 2 अक्षर आहेत आणि ब या अक्षराच्या उजवीकडे 3 अक्षर आहेत. म्हणजे नियम आपला महत्वाचा असं सांगतोय की दिलेल्या अक्षराच्या डावीकडील किंवा उजवीकडील अक्षरे मोजताना दिलेले अक्षर मोजू नका. ज्या अक्षराच्या डावीकडची किंवा उजवीकडची अक्षर आपल्याला मोजायची आहेत त्यावेळेला दिलेलं अक्षर हे मोजायचं नाही. आता उदाहरणार्थ या शब्दामध्ये आपण दुसरं जर अक्षर घेतलं, समजा दु हे अक्षर घेतलं, मग दु या अक्षराच्या डावीकडे किती अक्षर आहे असा प्रश्न विचारला तर दु हे अक्षर आपण काउंट करायचं नाही, मोजायचं नाही, फक्त त्याच्या डावीकडचे अक्षर 1 2 3 आणि 4 अक्षर आहेत डावीकडे. आणि उजवीकडे अक्षर मोजताना पुन्हा एकदा दु हे अक्षर पकडायचं नाहीये, म्हणजे त्याच्या उजवीकडचं अक्षर म्हणजे र हे एकमेव अक्षर उजवीकडे आहे. अशा पद्धतीने अतिशय साधा सोपा नियम आहे की जेव्हा एखाद्या विशिष्ट अक्षराच्या डावीकडची किंवा उजवीकडची अक्षरे आपल्याला प्रश्नामध्ये मोजायला सांगितलेली असतील त्यावेळेला ते अक्षर सोडून डावीकडची किंवा उजवीकडची अक्षरे आपण या ठिकाणी मोजणार आहोत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पासून किंवा पर्यंत. पासून पर्यंत असं म्हटलं तर मात्र दिलेली दोन्ही अक्षरे मोजायची आहे. 2 महत्वाचे शब्द या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहेत आणि ते शब्द मी पुन्हा एकदा सांगते बघा. दरम्यानची असा जर शब्द आला प्रश्नामध्ये तर ते दोन्ही अक्षरे मोजायचे नाही, फक्त त्या दोन्ही अक्षरांच्या मध्ये असणारी अक्षरे मोजायची आहेत. दरम्यानची म्हणजे मध्ये असणारे अक्षरे, त्यावेळेला ती दोन्ही अक्षरे मोजायची नाही. परंतु जर प्रश्नामध्ये असं सांगितलेलं असेल की पासून दिलेल्या अक्षरापासून दिलेल्या अक्षरापर्यंत, पासून पर्यंत असं म्हटलं तर मात्र ज्या अक्षरापासून आपण सुरुवात करणार आहोत त्या अक्षरापासून ज्या अक्षरापर्यंत आपल्याला अक्षर मोजायचे आहे ती सर्व अक्षरे आपण मोजणार आहोत. उदाहरणार्थ बघा अहिल्यानगर या शब्दामध्ये अ पासून प्रश्न असा आहे अ पासून न पर्यंत एकूण किती अक्षरे आहेत? अ पासून न पर्यंत, पासून पर्यंत जेव्हा येते त्यावेळेला दोन्ही अक्षरांचा समावेश आपण
गणनेमध्ये करणार आहोत. मग अ पासून न पर्यंत म्हणजे हे अक्षर पकडायचं आहे. पासून पर्यंत असल्यावर दिलेले अक्षरे मोजा, दोन्ही अक्षरे मोजायची आहे. मग अ पासून न पर्यंत अ हे पहिलं अक्षर होईल, जी हे दुसरं अक्षर होईल, ल्या हे तिसरं अक्षर होईल आणि न हे चौथं अक्षर होईल. म्हणजे अ पासून न पर्यंत एकूण 4 अक्षरे आहेत. आता पासून पर्यंत म्हटलंय म्हणून अ आणि न चा समावेश आपण गणनेमध्ये केलेला आहे. परंतु जर हाच प्रश्न असा विचारला आपल्याला, दोन शब्दांचा फरक लक्षात घ्या. पासून पर्यंत म्हटल्यानंतर अ आणि न आपण पकडला. परंतु जर हाच प्रश्न असा विचारला की अ आणि न च्या दरम्यान किती अक्षर आहेत, अ आणि न च्या दरम्यान किती अक्षर आहेत असा जर प्रश्नामध्ये उल्लेख असेल दरम्यान किती अक्षर आहेत, तर मात्र अ आणि न आपण मोजणार नाही. फक्त त्यांच्या मध्ये असणारे अक्षरे एक आणि 2 दरम्यानची या शब्दाच्या संदर्भामध्ये आपण दोन्ही गोष्टींचा अभ्यास करतोय बघा. अहिल्यानगर या शब्दामध्ये अ आणि न च्या दरम्यान किती अक्षर आहेत, दरम्यान म्हणजे मध्ये, दरम्यान असं विचारलं तर मग आपण फक्त त्या दोन्हीच्या मध्ये असणारे अक्षर मोजणार आहोत. 1 2 दरम्यान म्हटलं तर 2च अक्षर आहेत. परंतु आपण जर म्हटलं की यांच्या अ आणि न, अ पासून न पर्यंत, पासून पर्यंत असं जर असेल तर दिलेली दोन्ही अक्षर सुद्धा आपल्याला मोजायची आहेत. मग अ पासून न पर्यंत किती अक्षर आहेत असं जर विचारलं आपल्याला तर अ हे पहिलं अक्षर, ही हे दुसरं, तिसरं आणि चौथं. म्हणजे पासून पर्यंत म्हटलं तर अ पासून न पर्यंत 4 अक्षर आहेत. परंतु दरम्यान म्हटलं अ आणि न च्या दरम्यान किती अक्षर आहेत असं जर म्हटलं तर मात्र केवळ 1 आणि 2 अशी 2च अक्षर असतील. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या घटकाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जे जे महत्त्वाचे घटक, महत्त्वाचे मुद्दे होते ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता या नियमांवर आधारित किंवा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित काही प्रश्न आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे बघा. प्रश्न 1, बाल साहित्यकार या शब्दातील उजवीकडून चौथे व डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान, दरम्यान शब्द आलेला आहे, दरम्यान कोणते अक्षर आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. बाल साहित्यकार या शब्दातील उजवीकडून चौथे, आता उजवी बाजू, उजवीकडून चौथं, उजवीकडून म्हणल्यानंतर आपल्या उजवा हात बघायचा, आपल्या उजव्या हाताकडून चौथा अक्षर. मग आता क्रमांक जर दिले आपण र हे पहिलं अक्षर होईल, ता हे दुसरं अक्षर, त्य 2 शब्द असतात तरी एकच अक्षर आपण गृहीत धरणार आहोत आणि ही हे चौथं अक्षर. बरोबर, म्हणजे उजवीकडून चौथं अक्षर आहे ही व डावीकडून दुसरं. आता डावी बाजू ही आहे, डावीकडून जर आपण पाहिलं तर हे पहिलं अक्षर होणार आहे, हे दुसरं अक्षर होणार आहे, बा हे पहिलं अक्षर, ल हे दुसरं अक्षर, म्हणजे डावीकडून दुसरं अक्षर आलं ल आणि उजवीकडून चौथं अक्षर आलं ही आणि या दोन्हींच्या मध्ये कोणतं अक्षर आहे तर या दोन्हींच्या मध्ये 6 हे अक्षर आहे. बरोबर आहे. बाल साहित्यकार बघा या शब्दातील उजवीकडून चौथं अक्षर आपल्याला 1 2 3 4, उजवीकडून चौथं अक्षर मिळालं ही, डावीकडून दुसरं पहिलं दुसरं ल आणि ल च्या आणि ही च्या दरम्यान कोणतं अक्षर आहे 6 हे अक्षर आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरं हे या प्रश्नाचं उत्तर होईल. उजवीकडून चौथं व डावीकडून दुसरं यांच्या दरम्यान असणारा अक्षर 6 हे येईल. समज सर्वांना. तर पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न आहे, मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीची एक मानाचे पान आहे. या वाक्याच्या सुरुवातीपासून 6व्या
शब्दाच्या डावीकडील चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता आहे? तर बघा, आपण ज्या सूचना पालन या घटकाला सुरुवात केली होती त्यावेळेस सांगितलं होतं की सूचना पालन या घटकावर आधारित प्रश्न सोडवताना प्रश्नामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या असतील त्या सूचनांच्या क्रमाने आपण जर गेलो तर आपल्याला त्या क्रमाने जर आपण कृती केली तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होत असते, तरच आपण उत्तरापर्यंत अचूकरित्या पोहोचू शकतो. म्हणून आता ह्या प्रश्नामध्ये ज्या क्रमाने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्याच क्रमाने आपण जाणार आहोत. आता वाक्य आपल्याला काय दिलेलं आहे बघा, वाक्य दिलेलं आहे मंगळयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीची एक मानाचे पान आहे. या वाक्याच्या सुरुवातीपासून आता काय म्हटलंय, सुरुवात म्हणजे वाक्याच्या सुरुवातीतून झाले आणि शेवटीचं झालेलं आहे, सुरुवातीचं झाली शेवटीचं झालेलं आहे वाक्याचा. आपल्याला काय म्हटलंय, सुरुवातीपासून कितवा शब्द आहे, 6व्या शब्दाच्या. मग आपण सुरुवातीपासून 6वा शब्द ठरवूया. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा शब्द कोणता आला, सुरुवातीपासून 6वा शब्द आलेला आहे एक. सुरुवातीपासून 6वा शब्द आलेला आहे एक. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा शब्द. आता काय पुन्हा म्हटलेलं आहे, ज्या क्रमाने सांगितलं असेल त्या क्रमाने जाऊया आपण. वाक्याच्या सुरुवातीपासून 6व्या शब्दाच्या, सुरुवातीपासून 6वा शब्द आला एक. आता या शब्दाच्या काय म्हटलेलं आहे, डावीकडील चौथ्या शब्दाच्या. आता हा जो शब्द आलेला आहे याच्या डावीकडील चौथ्या शब्दाच्या, याच्या डावीकडील चौथा शब्द पुन्हा यायचा आपल्याला. आता हा शब्द जो आहे याच्या डावीकडचा म्हणजे आपल्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला जे शब्द असतील ती डावी बाजू असते. याच्या डावीकडील म्हणजे तो शब्द पकडायचा नाही. जेव्हा एखाद्या शब्दाच्या डावीकडील शब्द पोहोचतो त्यावेळेला तो शब्द सोडून बाकीचे शब्द आपण गृहीत धरणार आहोत. 6व्या शब्दाच्या डावीकडील चौथा शब्द, हा पहिला, हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा. बरोबर, डावीकडील चौथ्या शब्दाच्या. आता डावीकडील चौथा शब्द आलाय हे, सुरुवातीला बघा सुरुवातीपासून 6वा शब्द आला हे. आता या एकच्या डावीकडील चौथा शब्द आला हे. आता पुढे काय म्हटलंय, 3 सूचना दिलेल्या आहेत तिथे बघा, 3 सूचना आहेत. पहिली सूचना काय, पहिल्यांदा आपल्याला सांगितलं होतं सुरुवातीपासून 6वा शब्द. सुरुवातीपासून 6वा शब्द आपण ठरवला एक. नंतर दुसरी सूचना आली त्या शब्दाच्या डावीकडील चौथा शब्द. मग आपण पुन्हा त्याच्या डावीकडील चौथा शब्द घेतला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तो शब्द आपल्याला मिळाला हे. आता या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द, पुन्हा या शब्दाच्या हा जो शब्द आहे याच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता असं विचारलं आहे. आता हे या शब्दाचा उजवीकडे म्हणजे आपल्या उजव्या बाजूकडचा शब्द. मग हा होईल पहिला शब्द आणि हा होईल दुसरा शब्द, तंत्रज्ञान. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तंत्रज्ञान. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. बघा, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात की ज्याच्यामध्ये एका 2 पेक्षा जास्त सूचना असतात. याच्यामध्ये बघा 3 महत्त्वाचे घटक आपल्याला दिले होते. सुरुवातीपासून 6वा शब्द आपल्याला अगोदर निश्चित करावा लागला. सुरुवातीतून होते वाक्याची, शेवटीचा झालेला आहे वाक्याचा. सुरुवातीपासून 6वा शब्द आपण अगोदर ठरवून घेतला. त्याच्यानंतर त्या शब्दाच्या डावीकडील चौथा शब्द तो आपल्याला मिळाला हे. आणि डावीकडील चौथ्या शब्दाच्या पुन्हा उजवीकडील दुसरा शब्द, जो शब्द डावीकडील चौथा मिळाला त्याच्या पुन्हा उजवीकडील पहिला, दुसरा. म्हणजे अशा प्रकारे ज्या क्रमाने सूचना दिलेल्या असतील त्याच क्रमाने जर आपण कृती करत गेलो तर आपण अचूकपणे उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जात असतात. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा,
जा, ब, नी, व, अम, ल, म या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्या त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या मधोमध येणारं जे अक्षर आहे त्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते असा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की जी अक्षरं दिलेली आहेत जा, ब, नी, व, अम, ल आणि म या सर्व अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्या. मग आता जर आपण या सर्व अक्षरांचा काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर याच्यापासून कोणता शब्द अगोदर अर्थपूर्ण शब्द बनतो तो शब्द आपल्याला अगोदर काय करावा लागेल निश्चित करावा लागेल आणि मग त्या शब्दामध्ये येणारं मधलं अक्षर ठरवायचं आहे आणि मग दिलेल्या मधल्या अक्षराच्या डावीकडील दुसरं अक्षर कोणतं आहे हे आपल्याला निश्चित करावं लागेल. तर पाहूया आपण अगोदर ही जी अक्षर आहेत या अक्षरांपासून तयार होणारा शब्द विचार करा सांगा कोणता शब्द तयार होतो. तर आपण निरीक्षण जर केलं तर बघा अंमल बजावणी अंमलबजावणी मी शब्द लिहिते बघा अंमलबजावणी दिलेल्या अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय अंमलबजावणी हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. आपल्या सूचनेप्रमाणे आपण कृती करूया सर्व शब्दांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केलाय असं पुढचा झाला केलाय त्या शब्दात मधोमध येणाऱ्या अक्षराच्या आता या शब्दामध्ये एकूण अक्षर आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहेत. 7 अक्षर आहेत म्हणजे मधला अक्षर कोणता येणार आहे मधला अक्षर येणार आहे ब. ब च्या डावीकडे आपण जर पाहिलं तर 3 अक्षर आहेत. ब च्या उजवीकडे जर पाहिलं तर 3 अक्षर आहेत आणि ब हे अक्षर मधोमध आहे. आपण सर्वप्रथम अर्थपूर्ण शब्द तयार केला या शब्दामध्ये मधोमध येणारा अक्षर आपण निश्चित केलंय. मधोमध येणारा अक्षर आहे ब हे अक्षर. आता ब या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता डावीकडे ब अक्षराच्या डावीकडचा अक्षर म्हणजे आपल्या डाव्या बाजूकडचं अक्षर. मग आता पहिलं डावीकडून दुसरं अक्षर म्हणजे हे अक्षर होणार आहे पहिलं आणि हे अक्षर होणार आहे दुसरं. म्हणजे दुसरं अक्षर कोणतं आलेलं आहे त्यामध्ये म पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. आपण काय केलं प्रश्न पुन्हा एकदा सांगतो बघा दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला त्या शब्दामध्ये मधोमध येणारं अक्षर आपण निश्चित केलं आणि मग जे अक्षर मधोमध आलंय त्याच्या डावीकडचं दुसरं अक्षर आपल्याला विचारलं होतं कोणतं आहे. हे पहिलं अक्षर हे दुसरं अक्षर असंच आता इथे डावीकडचं विचारलेलं आहे. काही प्रश्नामध्ये तरी तुम्हाला उजवीकडचं तिसरं अक्षर उजवीकडचं दुसरं अक्षर किंवा ब च्या लगत असणारा अक्षर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. एकदा आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करता आला की त्याच्या डावीकडील किंवा उजवीकडील कोणत्याही बाजूकडचं अक्षर आपल्याला सांगता येईल अचूकपणे. तर तुमचा प्रश्न आपण पाहूया. चौथा प्रश्न आहे बघा जर क बरोबर 2 ख बरोबर 4 ग बरोबर 6 घ बरोबर 8 ग बरोबर 10 याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास तर हा शब्द पुढील पैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल. कालच आपण वर्णमालेचा या ठिकाणी अभ्यास केलेला होता. तर त्याच्यामध्ये पहा क चा वर्ग हा क चा गट आहे बरोबर. आता या गटाला त्यांनी प्रश्नामध्ये क्रमांक कसे दिलेले आहेत बघा. क ला 2 क्रमांक दिलेला आहे ख ला 4 दिलेला आहे
ग ला 6 क्रमांक दिलेला आहे, घ ला 8 दिलेला आहे, ग ला 10 दिलेला आहे. म्हणजेच काय, वर त्या व्यंजनाचा जो क्रमांक आहे त्याच्या 2च्या पटीत किंवा असं म्हणजे त्याच्या 2च्या पटीमध्ये त्याच्या दुप्पट त्या अक्षराला त्यांनी क्रमांक दिलेला आहे. मग आता जर याच क्रमाने जर आपण पाहिलं च, त्याच्यानंतर च चा गट असेल म्हणजे च चा क्रमांक 6 आहे, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा. च चा क्रमांक आहे 6, मग 6 गुणे 12 म्हणजे च साठी आपल्याला संख्या येणार आहे 12 ही संख्या येणार आहे. बरोबर. आता ह्याच क्रमाने जर आपण गेलो वर्णमालेमध्ये तर ढ या अक्षरासाठी च ज छ ज झ त थ ड ढ, त थ ड ढ. म्हणजे बघा क्रमांक किती होता, हे 10 11 12 13 14. ध चा क्रमांक 14 आहे, याचा अर्थ त्याच्यासाठी 14 गुणे 28 म्हणजे ध साठी येणार आहे संख्या 28. म्हणजे पर्याय क्रमांक 12 28, पर्याय क्रमांक 3 12 28 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा आता जसं क्रमाने 2-2च्या फरकाने नंबर दिलेले आहेत, कधी 3-3 चा फरक असू शकतो किंवा दिलेल्या अक्षराची तिप्पट असू शकते. आपल्याला ज्या क्रमाने नंबर दिलेले आहेत तसे नंबर देऊन वर्णमालेतील कोणत्याही अक्षरासाठी आपण क्रमांक त्या पद्धतीने देऊ शकतो. जसं इथं आपण चा क्रमांक 6 होता आणि ढ हे वर्णमालेतील 14वा अक्षर आहे, च हे 6वा अक्षर आहे, च ची दुप्पट आपण घेतली 12, ढ चा 14 गुणे 28 आणि म्हणून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 12 28, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने प्रश्न जर आला तर आपल्याला तो व्यवस्थित प्रकारे सोडवता येईल. नंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे 5वा, दिलेल्या अंकमालेत सम अंकानंतर लगत विषम अंक आहे. बघा सम अंकानंतर लगत विषम अंक आहे. लगत म्हणजे शेजारी, म्हणजे बघा अगोदर सम, नंतर म्हणजे नंतर म्हणजे समच्या नंतर लगत कोणता अंक आहे, विषम अंक आहे. बघा सम अंक, प्रश्न काय आहे, दिलेल्या अंकामध्ये सम अंकानंतर समच्या नंतर लगत विषम अंक आहे, परंतु त्या सम अंकापूर्वी, पूर्वी म्हणजे अगोदर, त्या समस्या पूर्वी लगत विषम अंक नाही. लगत विषम अंक नाही, विषम नाही म्हणजे कसं पाहिजे, पुन्हा सम पाहिजे. असे किती वेळा झाले आहे. एक अंकांची मालिका या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि या अंकांच्या मालिकेमध्ये बघा आता प्रश्न आपल्याला दिलेला आहे, दिलेल्या संख्या मालिकेत सम अंकानंतर लगत विषम अंक आहे, म्हणजे समच्या नंतर विषम आहे, परंतु त्या सम अंकांपूर्वी लगत विषम अंक नाही. विषम नकोय आपल्याला, विषम नकोय म्हणजे कसं पाहिजे, सम पाहिजे किंवा कोणताच नाही, सम नाही किंवा कोणताच नाही, विषम नसला पाहिजे किंवा कोणताच नसला पाहिजे. असं किती वेळा झालेलं आहे. आपण कोणत्या क्रमाने बघायचे, सम पाहिजे, सम नंतर विषम पाहिजे, अगोदर सम पाहिजे किंवा कोणताच नकोय. आता जर आपण याच्यामध्ये बघितलं, पर्याय दिलेले आपल्याला 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा. तर बघा सम नंतर विषम, सम नंतर विषम आपल्याला इथं आलेलं आहे. बघा सम नंतर विषम 6 ही सम आहे, त्याच्यानंतर लगत विषम आलेले आहे आणि पूर्वी
इथं विषम आहे का? नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा सम सम विषम असं कुठं झालेलं आहे बघा. सम सम विषम, सम 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 म्हणजे इथं घेता येणार नाही. सम सम विषम, हे बघा इथं सम सम विषम, इथं सुद्धा सम सम विषम. 6 6 8 हे तिन्ही सम होतात म्हणून ते घेता येणार नाही आपल्याला. इथं सम 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 विषम झालेला आहे. त्यानंतर पुन्हा इथं 8 2 आणि 6 तिन्ही सम होतात म्हणून ते घेता येणार नाही. 6 8 9 घेता येईल आपल्याला. त्यानंतर बघा सम सम विषम 2 6 9 हे सुद्धा घेता येईल आपल्याला. नंतर 2 6 7 हे सुद्धा सम सम विषम आहे. त्यानंतर 2 8 7 हे सुद्धा सम सम विषम आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 वेळा आपल्याला या अंकमालिकेमध्ये 6 वेळा असं झालेलं आहे की सम अंकानंतर लगत विषम, समच्या नंतर लगत विषम आणि समच्या अगोदर पूर्वी लगत विषम अंक नाही. असं किती वेळा झालेलं आहे या अक्षरमालेमध्ये? तर 6 वेळा झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न 6वा. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. या ओळीमध्ये किती अक्षरे एकारांत आहे? एकारांत अक्षरे किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा कालच आपण वर्णमालेचा विचार करत असताना आपण आकारांत अक्षरे, इकारांत अक्षरे, एकारांत अक्षरे असं शिकलेलो आहोत. अक्षरांचं वर्गीकरण, शब्दांचं वर्गीकरण कसं करायचं, अक्षरांचं वर्गीकरण कसं करायचं त्यावेळेला आपण पाहिलं होतं की दिलेल्या शब्दामध्ये जे शेवटचं अक्षर असेल त्या शेवटच्या अक्षराला जो स्वर लागून येत असतो त्यावरून त्या शब्दाचं किंवा त्या अक्षरांचं आपण वर्गीकरण एकारांत आकारांत अक्षरे याप्रमाणे केलेलं आहे. आता इथं एकारांत म्हणजे शेवटी ए हा स्वर आला पाहिजे. ए हा स्वर असं किती अक्षरे आपल्याला विचारले, शब्द किंवा अक्षरे काय विचारले ते सूचनेवर आपण प्रश्न काळजीपूर्वक बघितला पाहिजे की प्रश्नामध्ये शब्द विचारलेले आहे की अक्षरे विचारले. इथं आपल्याला अक्षरांची संख्या विचारलेली आहे की या ओळीमध्ये किती अक्षर असे आहेत की ती एकारांत आहे. एकारांत म्हणजे काय? ज्या अक्षरांच्या शेवटी ए हा स्वर, ए हा स्वर म्हणजेच काय? ए हा स्वर कधी येतो? आता क अधिक ए अक्षर बनते के. क ह्या अक्षरामध्ये ए हा स्वर मिसळला की आपल्याला काय मिळतंय? के हे अक्षर मिळते. म्हणजे ज्या अक्षरांना मात्रा आहे अशी अक्षरे एकारांत अक्षरे असणार आहेत. मग अशी अक्षर याच्यामध्ये किती आहेत आपण पाहूया बघा. पहिला अक्षर आपल्याला के, दुसरा अक्षर ने, तिसरा अक्षर हे, त्यानंतर रे, के, ले आणि जे. ज्या अक्षरांवर मात्रा आलेला आहे, ज्या अक्षरांमध्ये मात्रा आहे त्या अक्षरांचा शेवट ए ह्या स्वराने होतो आणि म्हणून त्या अक्षरांना एकारांत अक्षरे असं म्हणतात. अशी किती अक्षरे आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे या ओळीमध्ये केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. या ओळीमध्ये किती अक्षरे एकारांत आहेत? तर 7 अक्षरे एकारांत आलेली आहेत या ओळीमध्ये. अशाच पद्धतीने
अनेकदा आपल्याला आकारांत अक्षरे विचारतात. काल आपण असे काही प्रश्न पाहिलेले आहेत की इकारांत किती अक्षर आहेत, अक्षर विचारली की शब्द विचारतात. हा पण एक महत्वाची गोष्ट आपण प्रश्न वाचताना लक्षात घ्यायची आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न आहे बघा, सत्यासत्य विजय या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर पहा, सत्यासत्य विजय हा जो शब्द आहे, या शब्दामध्ये अगोदर मधोमध येणारे अक्षर, आपल्याला कोणतं अक्षर शोधायचं आहे, या शब्दामध्ये मधोमध येणारा अक्षर आपल्याला अगोदर निश्चित करावा लागेल. आता जर आपण याचा विचार केला तर अक्षर बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. सत्यासत्य विजय या शब्दामध्ये 7 अक्षर आहेत. म्हणजे मधोमध असणारा अक्षर हे 4थ्या क्रमांकाचं अक्षर आपल्याला घ्यावं लागेल. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. त्य हे अक्षर या शब्दामध्ये मधोमध येणारा अक्षर आहे. सत्यासत्य त्यच्या डावीकडे जर आपण पाहिलं 3 अक्षर आहेत आणि त्याच्या उजवीकडे देखील 3 अक्षर आहेत. म्हणजे त्य हे मधोमध येणारा अक्षर आहे. आता काय म्हटलेलं आहे पुढे पहा, या शब्दातील मधोमध येणारा अक्षर आपण निश्चित केले. त्या मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या, त्य ह्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या, आता उजवीकडील म्हटल्यानंतर उजव्या बाजूला जायचे आपल्याला, दुसरं अक्षर, पहिलं दुसरं, म्हणजे दुसरं अक्षर मिळालं आपल्याला ज, दुसरं अक्षर मिळालंय ज. आता ह्या जच्या पुन्हा पहा, मधोमध येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील दुसरं अक्षर कोणतं मिळालं आपल्याला, ज हे अक्षर मिळाले. आता पुन्हा त्या अक्षराचं काय करायचंय, डावीकडील तिसरे, या जच्या डावीकडील तिसरं अक्षर कोणतं असं आपल्याला विचारलं आहे. मग ज, आता त्याच्या डावीकडील हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं, म्हणजे आपल्याला अक्षर कोणतं मिळतंय, स. स हे अक्षर मिळतंय. पर्याय क्रमांक 3. पुन्हा एकदा प्रश्न मी सांगते बघा कसा आपण सोडवला आहे. सत्यासत्य विजय या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या, आपण अगोदर पाहिलं की सत्यासत्य विजय या शब्दामध्ये एकूण 7 अक्षर आहेत. त्यापैकी मधोमध येणारं अक्षर हे 4थ्या क्रमांकाचं आहे. डावीकडे 3, उजवीकडे 3. अगोदर आपण मधोमध येणारं अक्षर ठरवले, ते अक्षर होतं त्य. नंतर त्याच्या उजवीकडील दुसरं अक्षर, हे पहिलं, हे दुसरं अक्षर मिळालं ज, आणि त्या जच्या डावीकडील तिसरं अक्षर कोणतं, आणि मग पुन्हा ह्या जच्या आपण डावीकडचं हे पहिलं, दुसरं, तिसरं, याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे स. अशा पद्धतीने ज्या क्रमाने आपल्याला सूचना दिल्या असतील त्याच क्रमाने आपण जर कृती करत गेलो तर आपल्याला प्रश्न अचूकपणे सोडवता येईल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा, 8वा प्रश्न आहे, ल व प ज व्य स्था न ही सर्व अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दामध्ये मधोमध येणारे अक्षर कोणते. आपल्याला काय करावं लागेल, अगोदर ही सर्व अक्षरे जुळवून अगोदर आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार करायचा आहे. मग आता बघू आपण अक्षर कोणकोणती दिलेली आहेत बघा, ल व प ज व्य स्था आणि न ही सर्व अक्षरे जुळवली तर कोणता शब्द या ठिकाणी अर्थपूर्ण तयार होतोय. तर बघा,
ज ल व्यवस्थापन शब्द मी लिहितोय बघा. जल व्यवस्थापन शब्द कोणता तयार होतो यापासून? जल व्यवस्थापन. आता जल व्यवस्थापन अर्थपूर्ण शब्द आपण बनवलाय. जल व्यवस्थापन जी अक्षर आहेत ती सगळी अक्षर या अर्थपूर्ण शब्दामध्ये आली पाहिजे. इथं जी अक्षर जेवढी संख्येने आहेत तेवढी अक्षर इथं आली पाहिजे ही आपण काळजी घ्यायची. जल व्यवस्थापन मध्ये बघा 7 अक्षर होती, इथं देखील 7 अक्षर आलेली आहेत. आता 7 अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आपण जल व्यवस्थापन हा बनवलेला आहे. आता त्या शब्दामध्ये मधोमध येणारे अक्षर कोणते? आता बघा जल व्यवस्थापन जर 7 अक्षरी शब्द असेल तर मधोमध येणारा अक्षर असणार आहे व. चौथ्या क्रमांकाचा अक्षर हे मधोमध असणार आहे. डावीकडे 3 अक्षर आहेत, उजवीकडे देखील 3 अक्षरे आहेत आणि मग मध्यभागी असणारा अक्षर आपल्याला मिळालेला आहे व हे अक्षर मध्यभागी असते. म्हणजे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे अक्षर देऊन अतिशय सोपा प्रश्न होता की एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या अर्थपूर्ण शब्दामध्ये येणार मधोमध येणारे अक्षर कोणते? तर मधोमध येणारा अक्षर आपण मिळालेला आहे आपल्याला व. आता कधी कधी आता यापूर्वीचा आपण प्रश्न पाहिला की मधोमध येणाऱ्या अक्षराच्या पुन्हा डावीकडे तिसरा अक्षर किंवा उजवीकडे दुसरा अक्षर कोणते, अशा पण पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा कधी कधी प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की डावीकडील दिलेल्या मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरा अक्षर आणि उजवीकडील तिसरा अक्षर मिळून कोणता शब्द तयार होतो, है की नाही? तर बघा समजा आता डावीकडील दुसरा अक्षर ल आणि उजवीकडील दुसरा अक्षर प, मग ल प ही 2 अक्षर मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर व उजवीकडील दुसरे अक्षर मिळून कोणता शब्द तयार होतो. किंवा असं पण विचारतील की जो शब्द तयार होतो त्याचा समानार्थी शब्द पर्यायांपैकी कोणता? त्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायामध्ये दिलेला असतो आणि तो आपल्याला निवडायचा असतो. म्हणजे ज्या क्रमाने ज्या सूचना आपल्या घटकाचं नावच असते की सूचना पालन, जी सूचना आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे त्या सूचनेप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे आणि मग त्या सूचनेप्रमाणे जर आपण कृती केली तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे. माहेराची प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती, कणसावरची माणिक मोती, तिथे भिरभिरे स्मृती पाखरू. वरील ओळींमध्ये र, म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आली आहे? ही अक्षरे किती वेळा आली आहे? आता र हे अक्षर 3 अक्षर विचारलेले आहेत आपल्याला. र, त्यानंतर म आणि त ही 3 अक्षरे ह्या ओळींमध्ये 4 ओळी दिलेल्या आहेत. या 4 ओळींमध्ये ही अक्षरे किती वेळा आलेली आहेत असं आपल्याला विचारलं आहे. मग आपण प्रत्येक अक्षर किती वेळा आलेला आहे ते आपण पाहूया. र अक्षर किती वेळा आलेला आहे? माहेराची, इथं र अक्षर आलेला आहे. प्रेमळ माती, त्या मातीतून पिकते प्रीती, कणसावरची, इथं र अक्षर आलेला आहे. कणसावरची माणिक मोती, तिथे भिरे मध्ये 2 र आलेले बघा. स्मृती पाखरू,
म्हणजे र ची संख्या रूम मध्ये बघा इथं पण र आलेला आहे, म्हणजे र ची संख्या किती झाली 1 2 3 4 5. र किती वेळा आलेला आहे 5 वेळा आलेला आहे. त्यानंतर दुसरं अक्षर आपण पाहूया, म हे अक्षर किती वेळा आलेलं आहे. म अक्षर माहेराची, माहेराची या शब्दामध्ये म आलेला आहे. प्रेमळ इथं म आलेला आहे. माती यात पण म आलेला आहे. पुन्हा मातीतून पिकते प्रीती, कणसावरची माणिक मोती, 2 म आलेले आहेत. तिथे बिरबिरे स्मृती पाखरू, म्हणजे म ची संख्या आली 6, म ची संख्या आलेली आहे 6. त्यानंतर त किती वेळा आलेला आहे बघा, त 1 2 3 4 5 6 7. पुन्हा एकदा मची त ची संख्या बघूया आपण, 1 2 3 इथं पण त आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 5 6 आणि 8 म्हणजे दिलेल्या ओळींमध्ये 3 अक्षरे आपल्याला विचारली होती. र म आणि त ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आली आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला होता. तर जी अक्षरे दिलेली असेल ती अक्षरं दिलेल्या ओळीमध्ये जेवढ्या वेळेला आलेली आहेत ती आपण संख्या लिहिली आणि त्याप्रमाणे आपण अचूक पर्यायापर्यंत या ठिकाणी गेलेलो आहोत. पुढचा प्रश्न बघूया आपण. अस्ताव्यस्तपणा, 10वा प्रश्न आहे. अस्ताव्यस्तपणा या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते. आता बघा अस्ताव्यस्तपणा या शब्दातील उजवीकडून पहिली सूचना काय सांगितली बघा, उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या, तिसऱ्या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या. आता उजवीकडून तिसरं अक्षर कोणतं आहे बघा, हे पहिलं आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, स्त. उजव्या बाजूकडून तिसरं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे स्त. आता पुढे काय सांगितलंय, या अक्षरातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या जे स्त अक्षर मिळालेलं आहे त्याच्या डावीकडील दुसरं अक्षर. आता हे डावीकडे, स्तच्या डावीकडे हे पहिलं, हे दुसरं अक्षर मिळाले आपल्याला स्था. स्था हे अक्षर मिळालेलं आहे. सर्वप्रथम आपण काय केलं बघा, या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या, उजवीकडून तिसरं अक्षर मिळालं आपल्याला, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, स्त मिळालं. उजवीकडून तिसरं अक्षर मिळालं स्त. आता त्या अक्षराच्या डावीकडील दुसरं, म्हणजे ते पकडायचं नाही, त्याच्या पुढचं पहिलं दुसरं मिळालं आपल्याला स्था. आणि या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते. उजवीकडील तिसरं अक्षर, स्थाच्या उजवीकडील तिसरं अक्षर हे पहिलं होईल, हे दुसरं होईल आणि तिसरं अक्षर मिळालं आपल्याला प. तिसरं अक्षर कोणतं मिळालेलं आहे, प हे अक्षर मिळालेलं आहे. म्हणजे अस्ताव्यस्तपणा या शब्दातील उजवीकडील तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे प. पर्याय क्रमांक 4. म्हणजे बघा ज्या क्रमाने सांगितलं आहे, आपल्याला अगोदर उजवीकडचं तिसरं अक्षर विचारलं, त्याच्या पुन्हा डावीकडील दुसरं अक्षर विचारलं आणि दुसऱ्या अक्षराच्या पुन्हा उजवीकडील तिसरे अक्षर कोणतं येईल असा प्रश्न आपल्याला विचारला होता. ज्या क्रमाने सांगितलेला असेल त्याच क्रमाने आपण जर मोजत गेलो
त्याप्रमाणे जर अक्षर ठरवत गेलो तर आपल्याला निश्चितपणे उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न आहे रा यो श ध दु क ग ही सर्व अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यामधील मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे मधलं अक्षर ठरवायचं आहे. अगोदर शब्द तयार करायचा आहे, त्या शब्दातील मधलं अक्षर ठरवायचं आहे आणि त्या मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते ते आपल्याला निश्चित करायचं आहे. मग आपण आता बघूया की ही अक्षर जुळून कोणता शब्द या ठिकाणी तयार होते. बघा जर आपण शब्द जुळवले दुग्ध शर्करा योग शब्द यापासून तयार होतोय दुग्ध शर्करा योग. बघा दुग्ध शर्करा योग दुग्ध दुग्ध शर्करा योग ही या पद्धतीने आपण अक्षरे जुळवलेली आहेत आणि जो अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आता हा जो शब्द तयार झालाय या शब्दातील मधल्या अक्षराच्या आता या अक्षर हा शब्द किती अक्षरांचा आहे बघा 1 2 3 4 5 6 7 7 अक्षर आहेत. म्हणजे मधलं अक्षर असणार आहे चौथं 1 2 3 चौथं हे आपल्याला मधलं अक्षर मिळालेलं आहे. आता जे मधलं अक्षर मिळाले अर्थपूर्ण शब्द तयार केला, शब्दातलं मधलं अक्षर आपण निश्चित केलं आणि या मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते असं आपल्याला म्हटलेलं आहे. उजवीकडचं दुसरं अक्षर हे आपल्याला मिळालं उजवीकडचं पहिलं हे उजवीकडचं दुसरं म्हणजे या पद्धतीने यो हे आपल्याला उजवीकडील दुसरं अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला या ठिकाणी अक्षर मिळालेलं आहे. म्हणजे बघा काही अक्षर दिलेले आहेत ती अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी आपण तयार केले आहे आणि त्यातील अर्थपूर्ण शब्द कोणता तयार झाला आपला दुग्ध शर्करा योग आणि दुग्ध शर्करा योग या शब्दामधील मधलं अक्षर आपल्याला मिळाले क. त्याच्या डावीकडे 3 अक्षर आहे, उजवीकडे देखील 3 अक्षर आहे आणि या अक्षराच्या मधल्या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर हे पहिलं आणि हे दुसरं अक्षर मिळालेलं आहे आपल्याला योग. म्हणजेच मधोमध मिळालेल्या अक्षराच्या डावी उजवीकडचं दुसरं अक्षर योग मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पश्चिमपूर्वकालीन या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता शिवपूर्वकालीन या शब्दातील उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडून दुसरं अक्षर हे झालं पहिलं हे झालं दुसरं म्हणजे ली हे अक्षर मिळालेलं आहे. उजवीकडून दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील चौथा अक्षर आता हे जे उजवीकडून दुसरं मिळालंय त्याच्या डावीकडील चौथा अक्षर डावीकडील चौथा बघा पहिलं दुसरं तिसरं चौथं म्हणजे डावीकडील चौथं मिळालं आपल्याला व आणि या चौथ्या अक्षराच्या उजवीकडील पुन्हा उजवीकडचं तिसरं मग हे पहिलं हे दुसरं आणि हे तिसरं म्हणजे आपला अक्षर मिळालेला आहे का पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने जी कृती सांगितलेली असेल प्रश्नामध्ये त्या कृतीने आपण क्रिया करत गेलो आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायला मदत होते. तर अशा पद्धतीने आज आपण सूचना पालन या घटकावरील काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले आणि त्या मुद्द्यांवर आधारित काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत. उर्वरित सराव प्रश्न आपण उद्याच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया.
धन्यवाद.